तुमच्या घरात खेळणारी ती छोटीशी मुलगी, जिच्या एका हसण्याने तुमच्या दिवसभराचा थकवा नाहीसा होतो, जिच्या डोळ्यात अश्रू आले की तुमच्या काळजाला वेदना होतात आणि जिच्यासाठी तुम्ही स्वतःच्या कित्येक इच्छा आनंदाने बाजूला ठेवता. ती मुलगी तुमच्याच घरात जन्माला का आली? या जगात कोट्यवधी कुटुंबे आहेत, असंख्य मातापिता आहेत. मग तिच्या आयुष्याची सुरुवात तुमच्याच अंगणातून का झाली? यासाठी चला एक कथा बघूया. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि गावातील छोट्याशा दवाखान्याच्या बाहेर माधव अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. त्याच्या लग्नाला 7 वर्षे झाल्यानंतर आज त्याच्या घरी पहिलं मूल जन्माला येणार होतं. पण आनंदासोबत माधवच्या मनात एक हट्टसुद्धा होता. देवा, मला मुलगाच होऊ दे, घराला वारस हवा. काही वेळाने प्रसूतिगृहाचा दरवाजा उघडला. नर्स हसत बाहेर आली आणि म्हणाली, अभिनंदन, मुलगी झाली आहे. ते शब्द ऐकताच माधव क्षणभर स्तब्ध झाला. आत जाऊन त्याने सुमतीच्या शेजारी झोपलेल्या त्या छोट्याशा जीवाकडे पाहिलं. सुमती आनंदाने म्हणाली, बघा ना, किती गोड आहे आपली मुलगी. पण माधवच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, मुलगा असता तर. सुमती काहीच बोलली नाही. काही दिवसांनी बाळ घरी आलं आणि तिचं नाव ठेवलं गेलं गौरी. सुरुवातीला माधव हा गौरीपासून थोडा दूरच राहायचा. पण एक दिवस सुमती स्वयंपाक करत असताना गौरी जोरजोरात रडायला सुरुवात केली. सुमतीने माधवला तिला उचलायला सांगितलं आणि नाईलाजाने त्याने गौरीला हातात घेतलं आणि आश्चर्य म्हणजे ती रडायचं लगेच शांत झाली. तिने आपली छोटीशी मूठ उघडली आणि माधवचं बोट हे घट्ट पकडलं. त्या क्षणी माधव काही काळ तिच्याकडे पाहतच राहिला. गौरीने त्याच बोट फक्त पकडलं नव्हतं, नकळत त्याच्या मनातील कठोरपणाला सुद्धा स्पर्श केला होता. त्यानंतर माधव हळूहळू बदलू लागला. कामावरून घरी आल्यावर त्याची नजर सर्वप्रथम गौरीला शोधायची आणि ज्या दिवशी तिने बोबड्या आवाजात पहिल्यांदा बाबा असं म्हटलं, त्या दिवशी मुलगा हवा असणारा माधव कुठेतरी कायमचा मागे पडला. मित्रांनो, संपूर्ण कथा ऐकण्याच्या आधी कमेंटमध्ये तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. गौरीच्या जन्मानंतर घराची परिस्थितीसुद्धा हळूहळू बदलू लागली. 2 वर्षांपासून अडचणीत असलेल्या माधवच्या व्यवसायाला अचानक मोठं काम मिळालं. अडकलेले पैसे परत आले आणि घरातील आर्थिक ताण कमी होऊ लागला. गावातील लोक म्हणू लागले, माधवा, तुझ्या पोरीचे पाय शुभ आहेत. ती आली आणि तुझं नशीब बदललं. पण माधव हसून म्हणायचा, मेहनतीमुळे परिस्थिती बदलली. मुलीच्या जन्माचा माझ्या धंद्याशी काय संबंध आहे? एक दिवस मात्र गावातील वृद्ध रघुनाथ काकांनी गौरीला स्वतःच्या वाट्याचा खाऊ एका गरीब मुलाला देताना पाहिलं. त्यांनी माधवला असं करताना शांतपणे सांगितलं, काही मुलं घरात फक्त जन्म घ्यायला येत नाहीत माधवा, ती त्या घराला काहीतरी शिकवायला येतात. एक दिवस तुलाच प्रश्न पडेल की ही मुलगी एवढ्या मोठ्या जगात तुझ्याच घरी का आली? काही वर्षांनी गौरी 7 वर्षांची झाली. एक दिवस माधव तापाने अंथरुणावर पडला होता. गौरी त्याच्या जवळ आली, कपाळावर हात ठेवला आणि सहज, तुम्ही स्वतःची काळजी कधीच घेत नाही, नेहमी मला तुमची काळजी घ्यावी लागते. हे ऐकून माधवच्या अंगावर काटा आला, कारण अगदी हेच वाक्य त्याची दिवंगत आई त्याला वारंवार म्हणायची. त्याने घाबरून विचारलं, गौरी, तुला हे कोणी शिकवलं? ती निरागसपणे म्हणाली, बाबा, मला हे कोणीच नाही शिकवलं, मला असंच वाटलं. आणि ती पुढे खेळायला निघून गेली. पण त्या रात्री माधव मात्र झोपू शकला नाही. रघुनाथ काकांचे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमत होते. दुसऱ्या दिवशी माधव थेट गावाबाहेरच्या जुन्या मंदिरात राहणाऱ्या केशव महाराजांकडे गेला. गौरीच्या जन्मापासून घडलेली प्रत्येक गोष्ट सांगून त्याने त्यांना विचारलं, महाराज, गौरी माझ्याच घरी का जन्माला आली? तिचा आणि माझा काही पूर्वजन्माचा संबंध असू शकतो का? महाराज काही क्षण शांत राहिले. मग अचानक त्यांनी त्याला विचारलं, माधवा, तुला तुझ्या आईची आठवण येते का? माधव दचकला, माझ्या आईचा आणि गौरीचा काय संबंध आहे?
केशव महाराज त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तुला वाटतं गौरीशी तुझं नातं ती जन्माला आली त्या रात्री सुरू झालं? काही नाती जन्माच्या दिवशी सुरू होत नाहीत माधवा. त्या दिवशी ती पुन्हा फक्त भेटतात. माधवच्या अंगावर काटा उभा राहिला. कारण आता प्रश्न गौरी त्याच्याच घरी का जन्माला आली एवढाच नव्हता. आता पुढे खरा प्रश्न असा होता की गौरी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली होती की त्या आत्म्याने त्याला याआधीसुद्धा एका वेगळ्या नात्याने प्रेम दिलं होतं. केशव महाराजांचे शब्द ऐकून माधव काही क्षण स्तब्धच बसला. त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. काही नाती जन्माच्या दिवशी सुरू होत नाहीत, त्या दिवशी ती फक्त पुन्हा भेटतात. हे वाक्य त्याच्या मनातून जात नव्हतं. त्याने केशव महाराजांना पुन्हा विचारलं, महाराज, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गौरी मला याआधीसुद्धा भेटली होती? यावर केशव महाराज म्हणाले, मी तुला गौरी पुनर्जन्मात कोण होती हे निश्चित सांगू शकत नाही. पण कर्मसिद्धांतानुसार शरीर बदलतं, नात्यांची नावं बदलतात. मात्र काही अपूर्ण ऋणानुबंध आत्म्यांना पुन्हा एकमेकांसमोर आणतात असं मानलं जातं. कधी आई मुलगी बनून भेटू शकते, तर कधी मुलगी आई म्हणून. आईचा उल्लेख होताच माधवच्या डोळ्यांसमोर अनेक वर्षांपूर्वीचा काळ उभा राहिला. त्याचे वडील लहानपणीच गेले होते. आईने एकटीने कष्ट करून त्याला मोठं केलं होतं. स्वतः उपाशी राहून त्याला खाऊ घातलं. आजारी असताना रात्रभर त्याच्या उशाशी ती बसली. पण माधव मोठा झाल्यावर संसार आणि व्यवसायात इतका अडकला की आईसाठी त्याच्याकडे वेळच उरला नव्हता. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात आई त्याला फक्त एवढंच म्हणायची, माधवा, पैसा पुन्हा मिळतो रे, पण माणसासाठी गेलेला वेळ परत मिळत नाही. तिच्या मृत्यूच्या दिवशीसुद्धा माधव कामासाठी गावाबाहेर गेला होता. आईच्या शेवटच्या क्षणी तिच्या जवळ नसल्याची खंत आजसुद्धा त्याच्या मनात खोलवर रुतून बसली होती. माधवचा आवाज भरून आला, महाराज, मग माझी आईच गौरीच्या रूपाने परत आली असेल का? केशव महाराजांनी त्याला थांबवलं. तसं ठामपणे म्हणू नकोस. कोणत्याही मुलाच्या सवयी जुळल्या म्हणून तो अमुक व्यक्तीचा पुनर्जन्म आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. पण एक गोष्ट मात्र विचार करायला लावणारी आहे. ज्या प्रेमाची किंमत तुला आई असताना समजली नाही, त्याच निस्वार्थ प्रेमाची किंमत तुला आज गौरी शिकवत नाहीये का? हे ऐकताच माधव गप्प झाला. गौरी त्याच्यासाठी पाणी आणणं, तो आजारी असताना त्याच्या जवळ बसणं, त्याची काळजी घेणं, प्रत्येक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून फिरू लागला. त्याला अचानक जाणवलं, तो गौरीमध्ये आई शोधत होता. पण कदाचित महत्त्वाचं हे नव्हतंच की ती पूर्वजन्मात कोण होती. महत्त्वाचं हे होतं की तिच्यामुळे तो या जन्मात कोण बनत चालला होता. तेवढ्यात केशव महाराज पुढे म्हणाले, आणखी एक गोष्ट माधवा, ही लक्षात ठेवायसारखी आहे. लोक म्हणतात मुलगी फक्त पुण्यवान घरात जन्म घेते. पण मग ज्या घरात मुलीला कमी लेखलं जातं तिथे तिचा जन्म का होतो? आध्यात्मिक विचार याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. काही आत्मे घराच्या विचारांशी जुळवून घेण्यासाठी नाही, तर ते विचार बदलण्यासाठी येतात. हे ऐकून माधवच्या मनात स्वतःचाच भूतकाळ उभा राहिला. कारण ज्या दिवशी गौरीचा जन्म झाला होता त्या दिवशी त्याने आनंद करण्याऐवजी मुलगा असता तर असं म्हटलं होतं. पण झालं उलटं. आज मात्र तीच गौरी त्याच्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान भाग झाली होती. एका 7 वर्षांच्या मुलीने त्याला जे शिकवलं होतं ते अनेक वर्षांचे अनुभवसुद्धा त्याला शिकवू शकले नव्हते. त्या संध्याकाळी माधव घरी परतला. गौरी धावत त्याच्याकडे आली आणि त्याच्या गळ्यात पडली. माधवने तिला नेहमीपेक्षा जास्त जोरात घट्ट मिठी मारली. गौरी हसून म्हणाली, बाबा, आज मला इतकी घट्ट मिठी का मारत आहात? माधवने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला म्हणाला, कारण काही गोष्टी समजायला तुझ्या बाबांना थोडा उशीरच झाला. गौरीला काहीच समजलं नाही आणि ती हसत खेळायला निघून गेली. पण त्या दिवसानंतर माधवने मनाशीच ठरवलं, गौरी कोणत्याही जन्मात कोणीही असो, या जन्मात तिची कोणतीही इच्छा केवळ ती मुलगी आहे म्हणून अपूर्ण मी ती राहू देणार नाही.
पण नियतीने माधवसाठी आणखी एक कठीण प्रश्न राखून ठेवला होता. काही दिवसांपासून गौरी खेळताना अचानक थकून बसू लागली. सुमतीला वाटलं तिला कमजोरी आली असेल. पण एक दिवस शाळेतून परतताना गौरी अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. माधव आणि सुमती तिला घेऊन दवाखान्यात धावले. तपासण्या झाल्या. डॉक्टर बराच वेळ रिपोर्ट पाहत राहिले आणि मग गंभीर आवाजात म्हणाले, माधवजी, काही गोष्टी अपेक्षेपेक्षा गंभीर दिसत आहेत आणि डॉक्टरांनी आणखी तपासण्या कराव्या लागतील, असं माधवला सांगितलं. माधवने काचेच्या पलीकडे झोपलेल्या गौरीकडे पाहिलं. ज्या मुलीच्या जन्माच्या दिवशी त्याला मुलगा हवा होता, आज त्याच मुलीला काही होईल या कल्पनेनेच त्याचे हात थरथर कापत होते आणि त्याच्या मनात आता एक नवीन प्रश्न जन्म घेत होता. जर काही आत्मे आपल्या आयुष्यात एखादा कर्मबंध पूर्ण करण्यासाठीच येत असतील, तर तो बंध पूर्ण झाल्यावर त्या आत्म्यांना आपल्यापासून दूर सुद्धा जावं लागतं का? केशव महाराजांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि ते पुढे म्हणाले, माधवा, प्रत्येक भेटीचं मोजमाप ती किती वर्षे टिकली यावर होत नाही. काही माणसं आयुष्यभर सोबत राहून सुद्धा आपल्याला बदलू शकत नाहीत आणि काही जण काही वर्षातच आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातात. कर्मसिद्धांतामध्ये असं मानलं जातं की काही आत्म्यांचे ऋणानुबंध दीर्घ असतात, तर काहींचे मर्यादित असतात. पण त्याचा अर्थ संकट आलं की त्याला पूर्वजन्माचं निश्चित फळ समजावं असा नाही. आपल्या हातात असतं ते म्हणजे त्या व्यक्तीवर पूर्ण प्रेम करायचं, तिच्यासाठी शक्य ते प्रयत्न करणं आणि तिच्या अस्तित्वाची किंमत ती आपल्या जवळ असतानाच ओळखणे. माधवच्या डोळ्यांसमोर गौरीच्या जन्मापासूनचे सगळे क्षण फिरू लागले. तिचं पहिल्यांदा बोट पकडणं, बाबा म्हणणं, त्याच्या आजारपणात काळजी घेणं आणि त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली. गौरी पूर्वजन्मात कोण होती याचं उत्तर त्याला कदाचित कधीच मिळणार नव्हतं, पण तिने या जन्मातील माधव पूर्णपणे बदलून टाकला होता. मित्रांनो, कथेमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रोज नवनवीन अशाच गोष्टी ऐकण्यासाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे काही आठवडे उपचार सुरू राहिले. माधव दिवसरात्र गौरीजवळ बसून राहिला. अखेर एक सकाळ अशी आली जेव्हा डॉक्टर पहिल्यांदा हसले. उपचारांना गौरी चांगला प्रतिसाद देत होती. धोका हळूहळू कमी होत होता. काही दिवसांनी ती घरी परतली. दारात पाऊल ठेवताच माधवने तिला उचलून घेतलं. गौरी हसत म्हणाली, बाबा, मी आता मोठी झाले, मला खाली ठेवा. पण माधव तिला खाली ठेवायला तयारच नव्हता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गौरीने ते पुसले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही रडता पण. माधव हसला, हो, हे सुद्धा तूच मला शिकवलं आहेस. वर्षे पुढे गेली. गौरी मोठी होत गेली आणि एक दिवस तिने माधवला सांगितलं, बाबा, मला खूप शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. काही वर्षांपूर्वीचा माधव असता तर कदाचित त्याने विचार केला असता, मुलगी आहे, एवढं शिकून काय करणार. पण आता त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि एवढंच म्हटलं, तुझं आकाश तू ठरव, तुझे पंख कापणारा मी कोण. त्या क्षणी केशव महाराजांनी सांगितलेल्या शब्दांचा खरा अर्थ त्याला समजला. मुलीला लक्ष्मी म्हणणं पुरेसं नाही. तिचा खरा सन्मान म्हणजे तिला शिक्षण देणं, मुलासारखेच अधिकार देणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं आणि संरक्षणाच्या नावाखाली तिच्या स्वप्नांना पिंजऱ्यात बंद न करणं. त्या रात्री गौरी झोपलेली असताना माधव काही क्षण तिच्याजवळ बसला. झोपेतच तिच्या हाताने त्याचं बोट पकडलं. अगदी जन्मानंतर पहिल्यांदा पकडलं होतं तसंच. माधवच्या चेहऱ्यावर हसू आलं. आता त्याला ती पूर्वजन्मात कोण होती हे जाणून घ्यायची गरज वाटत नव्हती, कारण काही प्रश्नांची उत्तरं भूतकाळात शोधण्यापेक्षा वर्तमानात जपणं अधिक महत्त्वाचं असतं. त्याने मनातल्या मनात फक्त एवढंच म्हटलं, तू माझ्या घरी का आलीस हे मला माहीत नाही गौरी, पण तू आलीस म्हणूनच मी खूप बदललो. आणि कदाचित प्रत्येक वडिलांनी स्वतःला हाच एक प्रश्न विचारायला हवा, आपली मुलगी पूर्वजन्मात कोण होती यापेक्षा तिच्या जन्मानंतर आपण कोण झालो. कारण
मुलीला घरची लक्ष्मी म्हणणं खूप सोपं आहे, पण तिच्यावर विश्वास ठेवणं, तिला समान अधिकार देणं आणि तिच्या स्वप्नांना स्वतःचं आकाश देणं, हाच त्या शब्दाचा खरा सन्मान आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.